असतोय जी आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे की त्यांचा तो आदर सत्कार जी शिकवण आपल्या वाडवडिलांनी आपल्याला दिलेली आहे त्याच्याकडे आपण वाटचाल करतोय। या स्पर्धेच्या माध्यमातून माईची उबदार शाळ त्यांना प्रदान केली जाते। तदनंतर आपण पाहणार आहोत त्यात प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह त्यांना वितरित केलं जात आहे। एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि या मोलाची साथ आहे। तदनंतर किशोरजी या व्यासपीठावर आम्ही तुम्हाला तो मानसन्मान देतोय। हा आहे हिरो ज्याने मात्र गेम चेंज केला, गेम चेंजर प्लेयर मॅन ऑफ द मॅच मिस्टर किशोर टेंबी खोळाबे मास्टर। काही जबरदस्त यावेळेला आपण पाहत आहेत किशोरजी आपण पाहू शकाल आणि काल सरावली संघामध्ये न खेळण्याचा आजचा जो फायदा 40+ मध्ये पाहायला मिळाला, कारण 40+ क्रिकेट मला खेळायचं आहे हे दर्शवत असताना नवीन गरत ॲडव्होकेट आणि पंच JP पॅनल नितीशजी कदम यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे। तर आपण या राजाजी गावड यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित करत आहोत। जबरदस्त आक्रमकता दाखवली, रोहन गावडवर चढवलेले एक जबरदस्त हल्ले आपल्याला पाहायला मिळाले। 29 धावांची गरज असताना किशोर नावाचं वादळ घोंगावलं आणि अक्षरशः मात्र ही खेळपट्टी त्यांच्या प्रेमात पडली। थँक्यू व्हेरी मच किशोर, ज्या पद्धतीने तू सुपर बॅटिंग केली तर काय म्हणशील? काय नाही, मला कॉन्फिडन्स होता। नक्कीच किशोर जास्त बोलत नाहीत परंतु बॅटने उत्तर देतात, गोलंदाजीने उत्तर देतात। तर कॉंग्रॅच्युलेशन आणि नेक्स्ट मॅच साठी ऑल द बेस्ट। या आपण स्वागत सन्मान लगेच या ठिकाणी करणार आहोत। सौभाग्यवती अभिलाषा अविनाश गावड मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत। अविनाशजी गावड साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि इथे जर आपण पाहिलं तर अविनाशजी गावड साहेब आपण सुद्धा या आणि त्याचप्रमाणे श्यामकांत तरे साहेब यांना मी विनंती करेन, एक अप्रतिम जोडी आपल्याला पाहायला मिळते आणि सौभाग्यवती अभिलाषा अविनाश गावड आणि अविनाशजी गावड यांचं यथोचित स्वागत सन्मान दाम्पत्य आपण पाहू शकतायत। तर या आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत। एक गोड जोडीचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करूया। एक आगळा वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला जातो आणि लेजंड ज्या वेळेला मॅचेस भरवतात त्यावेळेला एक वेगळीच जी औरच मजा असते आणि आज सुखी कुटुंबांसमवेत जो वेळ व्यतीत करतायत या दाम्पत्याचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत। त्यानंतर सौभाग्यवती जानवी अजित गावड, मी अजित गावड आणि जानवी मॅडम यांना विनंती करेन की आपण या समोर आपले यथोचित स्वागत सन्मान आपण मी श्यामकांत तरे साहेब यांच्या शुभ हस्ते जे अध्यक्ष आहेत यंगस्टारचे त्यांच्या शुभ हस्ते आपण या करूया। सौभाग्यवती जानवी अजित गावड आणि या ठिकाणी जानवी मॅडम आणि अजित गावड यांचे यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत। नेहमीच हसरा चेहरा आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो या दाम्पत्यांचा आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत। या गोड जोडीचं श्यामकांतजी तरे साहेब यांच्या शुभ हस्ते सामन्याला सुरुवात होते। मनोजी पाटील आमचे मित्र या ठिकाणी जॉईन झालेत। या अजून स्वागत सन्मानानंतर आपण वळणार आहोत। सौभाग्यवती मोहिनी मंगलदास घरत, मी मॅडमला विनंती करेन मोहिनी मॅडम की आपण या। आज खऱ्या अर्थानं मंगलदासजी घरत या व्यक्तीबद्दल म्हणायचं झालं तर दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस आणि मन मिळावू स्वभावाचे माणसाला माणूस जोडणारं असं व्यक्तिमत्व साई घरत हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि दाम्पत्य या ठिकाणी आपण पाहू शकाल आणि एक सुपुत्र, एक गोड सुपुत्र आणि कलाकार आपल्याला साई मंगलदास घरत आपण पाहू शकतो। तर या जोडीसाठी सुद्धा श्यामकांतजी तरे साहेब माईचे उबदार शॉल, या प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छाप्रमाणे फुलत राहा, बहरत राहा, अशीच माणसं जोडत चला हीच मात्र ईश्वरचरणी प्रार्थना असेल। एक गोड स्वभावाचे धनी आपल्याला पाहायला मिळत आहेत। नेहमीच चांगली VIP ट्रीटमेंट त्यांच्या माध्यमातून आम्हापर्यंत पोहोचते, त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या सुखी संसारासाठी पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा। अक्षयजी गावड या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या करणार आहोत। अक्षयजी गावड या ठिकाणी उपस्थित झालेत, ऑलरेडी झालेला आहे। तर आपल्या शब्द सुमनानी स्वागत। जाऊया आपण मनोजी पाटील यांच्याकडे। नाशिकजी आणि प्रवीण
यांना मी विनंती करेन टेंबी खोडावे की आपण लंच नंतर आपण व्यासपीठावर या, आपल्या युतीचे स्वागत सन्मान केलं जाईल. निर्वांशी संदीप तरे आणि निर्वेश संदीप तरे यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 3000 रुपयाचं आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. आणि याच दरम्यान पंच दर्शवतायत की षटकार क्षमस्व जो डिसिजन होता तो रिव्हर्स घेतला आणि इथून आपण पाहताय क्षमस्व करतायत जयप्रकाश घरज सर आणि षटकार दर्शवला गेला. जॉईंट होत आहेत मनोजी पाटील. या आपण बहाडुलीचा गोड आवाज ऐकूया. धन्यवाद सर. तर धावसंख्या आपण बघतोय 13 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना धावसंख्या आपण बघतोय 4 ने पुढे सरसावली जाते. 17 रन्स ऑन द बोर्ड. पंढरी पहिले षटक हाताळताना आपण बघतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या आहे बिनबाद 17. तर पहिल्या षटकाचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर 17 धावा तब्बल आलेल्या आहेत. खूप मोठा प्रहार सुद्धा बघायला मिळाला. एक चौकार एक षटकार सुद्धा आला. या षटकाचा विचार केला आपण तर 17 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर बिनबाद 17 स्थिती सुरेख आपल्याला बघायला मिळते. ती म्हणजेच फलंदाजी करणारा संघ आहे. केळवा मास्टर हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. प्रथम फलंदाजी करताना 17 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर आपल्याला बघायला मिळतात. तर मागचा सामना काही जबरदस्त आपल्याला बघायला मिळाला. 6 चेंडू 20 धावांची गरज. पहिला डॉट बॉल, त्यानंतर लगातार 2 षटकार, त्यानंतर 2 धावा आणि 2 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना षटकार येतोय. मनोज भाऊ टाइमर लावा टाइमर. 17 धावा बघा. पहिल्या चेंडूवर 3, त्यानंतर डॉट, त्यानंतर 2, त्यानंतर 1, त्यानंतर 9+6, त्यानंतर डॉट आणि चौकार. माफ करा, चौकार आणि डॉट. सिंगल नाही आली. सिंगल आली 6 आणि नंतर शेवट नंतर षटकार. चेंडू निघून जातोय 6 धावांकरिता. षटकार येतोय आणि षटकारानंतर धावसंख्येचा विचार केला. तर 24 रन्स ऑन द बोर्ड बघायला मिळतात. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. 24 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. इथे सुरेख अप्रतिम डिलिव्हरी. गुड कमबॅक करताना गोलंदाजी मार्कवर सागर आपण बघतोय. षटकारानंतर मात्र कमबॅक केलंय. यॉर्कर लेनचा चेंडू हाताळला जातोय. चेंडू निर्धाव फेकला जातोय. चांगली गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते सागरकडून. 24 रन्स ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल सागर. राईट आर्म राऊंड. इथे आपण बघतोय चेंडू निघून जातोय. निर्धाव. चांगलं कमबॅक करतोय षटकारानंतर. सागर गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवर 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. 7 धावा ऑन द बोर्ड. या षटकाचा विचार केला आपण तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर 1 धाव येताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण. 3री धाव सुद्धा पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळते आणि 3 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 27. 27 रन्स ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. तर प्रत्येक खेळाडूला विनंती करेन
तसेच ग्रामस्थ असतील, कमिटी मेंबर्स असतील आणि प्रेक्षक असतील की भोजन तयार झालेलं आहे, आपण भोजन करून घ्यायचं आहे. सागर गोलंदाजी मार्कवर शेवटचा चेंडू असेल. मैदानाच्या आतमध्ये एक धाव येते. एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 28 धावा. 2 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय आणि 28 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. (28 रन्स ऑन द बोर्ड). 28 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 कंप्लीट होताना गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल. षटक क्रमांक 3 सुरू होईल. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येते गोलंदाज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपण बघतोय शैलेश. हा गोलंदाज आपण बघतोय. षटक क्रमांक 3 घेऊन येतोय गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळेल. षटक क्रमांक 3 आपण बघतोय शैलेश. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू सुरेख अप्रतिम खेळला गेलाय. 6 धावांकरिता षटकार येतोय आणि या षटकारानंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 34 रन्स ऑन द बोर्ड. 34 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. चांगली फलंदाजी खास करून आपण बघतोय चेतनच्या बॅटमधून. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना 21 धावांवर खेळतोय चेतन. इथे पुन्हा एकदा जोरदार प्रहार. 1 बाउन्स. चेंडूला क्षेत्ररक्षण केलं जात आहे. तोपर्यंत एक धाव येताना आपल्याला बघायला मिळाली आणि एका धावेने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ते म्हणजे 35. 35 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. बिनबाद 35 ही स्थिती आहे. 2.2 षटकांचा खेळ होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज आणि या वेळेला आपण बघतोय षटकार येतोय. 6 धावेनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 41. 41 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 सुरू आहे त्यामुळे सुस्थितीमध्ये आहे केळवा मास्टर्स. काय जबरदस्त दातीवेळे मास्टर्स या संघावर प्रतिहल्ला केला जातोय. आतापर्यंत शैलेशने 3 चेंडू हाताळले. 3 चेंडूमध्ये तब्बल 13 धावा आलेल्या आहेत. काय कमालीचं मात्र प्रदर्शन होताना आपल्याला बघायला मिळते दोन्ही एंड कडून. चेतन आणि सलील अविश्वसनीय फलंदाजी करताना प्रेक्षकांची मनं जिंकले गेलेत ते या दोन्ही बॅटरकडून. चांगले फटके दोघांच्या बॅटमधून येताना. सलीलचा आपण विचार केला तर 2 षटकार आलेत तर चेतनचा विचार केला तर 2 षटकार आणि 1 चौकार याच्या साह्याने मात्र दोन्ही फलंदाजी करताना 2 बॅटर बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज शैलेश आपल्याला बघायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. सुरेख आणि अप्रतिम चेंडू खेळला जातोय. सरळ बॅटने खेळलेला चेंडू. स्ट्रेट ड्राईव्ह बघायला मिळाला. चेंडू एका धावेसाठी आणि एका धावेने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 42. 42 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. चेंडू क्रमांक आपण बघितलं तर 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय आणि 42 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज. या बॉलला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव निघून जातोय. धावसंख्येचा विचार केला तर स्थिरावलेले आहे 42. या धावसंख्येवर 42 रन्स ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. इथून उजव्याच्या बाहेरचा चेंडू होता. चेंडू निर्धाव निघून जातोय. षटक क्रमांक आपण बघतोय 3 इथे कंप्लीट होताना आपल्याला बघायला मिळतोय. म्हणजे पहिल्या 3 चेंडूवर 13 आल्या. त्यानंतर 3 चेंडूंचा विचार केला तर फक्त 1 धाव येते. धावसंख्येचा विचार केला तर 3 षटकांचा खेळ होतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर 43 रन्स ऑन द बोर्ड. रिव्ह्यू घेतलेला आहे तर आपण बघतोय इथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. ऑनफील्ड पंचांना यावं लागेल.
तर षटक संपलंय, फेअर डिलिव्हरी आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 42. धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. षटक संपलंय. तर चौथं षटक घेऊन कोणता गोलंदाज येतोय, शेवटचं षटक असेल. चौथं षटक आपल्याला बघायला मिळेल. सध्याच्या स्थितीला आपण बघतोय केळवा मास्टर्स चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. 42 धावा. शेवटच्या षटकामध्ये 10-12 धावा आल्या तर मात्र एक फायटिंग टोटल बघायला मिळेल आणि एक सन्मानजनक स्थितीकडे जातील केळवा मास्टर्स. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय केळवा मास्टर्स चे दोन बॅटर अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये. तर दातिवरे मास्टर्स या संघाकडून गोलंदाजी करताना मिस्टर आपल्याला बघायला मिळतोय जगदीश. जगदीश हा गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज सज्ज होतोय जगदीश. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. थोडीशी अडचण निर्माण होते. डेड चेंडू घोषित करतायत पंच. धावसंख्येचा विचार केला तर 42. पहिला चेंडू षटक क्रमांक 4. इथे आपण बघतोय डाऊन द लेग मारा होता. पंच वळतायत. खराब चेंडूच्या संकेत अवांतर धावेमध्ये भर होताना आपल्याला बघायला मिळेल आणि धावसंख्या आपण बघतोय तर 1 ने पुढे सरसावते. 43 रन्स ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. 43 धावा धावफलकावर. जगदीश हा गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवर 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 6 चेंडूंमध्ये किती धावा करतील केळवा मास्टरचे सलामीवीर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळेल. चला प्लीज क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. इथे मोठा फटका तर खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचतोय. फलंदाज होतोय बाद. पहिला हादरा बसतोय तो केळवा मास्टर्स या संघाला. 5 चेंडूंचा अजूनपर्यंत खेळ शिल्लक आहे. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा यंगस्टर चषक माकणे 2024. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना जगदीश आपण बघतोय. 1 चेंडूंचा खेळ होतोय. 1 गडी बाद. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना 43 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. पहिला चेंडू व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला बघायला मिळाला. तदनंतर मात्र झेलबाद होताना फलंदाज बॅक टू डगआउट मिस्टर सलील. नारायण येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज जगदीश सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल. अप्रतिम गुड डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळाली. चेंडू निघून गेला निर्धाव. पुन्हा एकदा सज्ज होताना जगदीश आपल्याला बघायला मिळतोय. खूप चांगला चेंडू आपल्याला बघायला मिळाला. 43 या धावांवर धावसंख्या स्थिरावलेली आहे. पुन्हा एकदा जगदीश सज्ज होतोय. पुन्हा एकदा खूप चांगल्या पद्धतीने खेळला गेलेला हा फटका आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर 2 ने पुढे सरसावते आणि 2 धावेनंतर धावसंख्या आपण बघतोय 45. 45 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. षटक क्रमांक आपण बघतोय 4, म्हणजेच शेवटचं षटक आहे आणि 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. गोलंदाज जगदीश सज्ज होताना गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. चेतन आणि नारायण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. इथून मोठा फटका येईल का? चेंडूच्या खाली पंढरी आहे आणि इथे फलंदाज होतोय बाद.
चेतनला नॉन स्ट्राईक एंडवर ठेवण्याचं जे तंत्र आहे ते मात्र सुरेखरित्या हाताळताना आपल्याला बघायला मिळतंय. गोलंदाज जगदीश आतापर्यंत नॉन स्ट्राईक एंडला उभा केलाय चेतनला. दीपक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 45, 45 धावा. या षटकाचा विचार केला तर फक्त 3 धावा आल्या 4 चेंडूमध्ये. सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल मिस्टर जगदीश. 2 चेंडू आहेत. 2 चेंडू जर योग्य रीतीने हाताळले तर मात्र तुम्ही एका चांगल्या धावसंख्येवर रोखू शकताय किडवा मास्टर्स या संघाला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना जगदीश आपण बघतोय. खूप वेळ घेतात मित्रांनो. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल जगदीष. इथे सुरेख फटका बघायला मिळतोय. इंटू द गॅप चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स. डायरेक्ट चेंडू गेलाय. 6 धावांकरिता षटकार येतोय आणि या षटकारानंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते. चेंडू द्यायचा आहे. तर धावसंख्येचा विचार केला तर 51, 51 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. शेवटचा चेंडू आहे. हा षटकार सुखद धक्का देऊन जाईल केळवा मास्टर्सला. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा एकदा जगदीश. शेवटचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज घेऊन येतोय. या डावातील शेवटचा चेंडू. मोठा पटका तर नक्कीच खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू कार्पेटच्या साह्याने निघून जातोय. वाईडिश लॉंगॉनला 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फलंदाज होतोय बाद. 52 धावा धावफलकावर विजयासाठी 24 चेंडू आणि 53 धावांचं लक्ष समोर असेल. 24 चेंडू 53 धावा. पुढील डावाला सुरुवात होईल तेव्हा आमचे साथी समालोचक आदरणीय प्रमोदजी शेळके सर जोडले जातील. तोपर्यंत या आपण जाऊया डीजे कडे आणि एक सुमधुर गीत ऐकूया. मैदानात आज घुमतील चौकार षटकार. क्रिकेट खेळायला आज रमतील आमचे खेळाडू दमदार. अरे ठेवलाय यंगस्टर चषक भावी पिढीला घडवायला. अरे ठेवलाय यंगस्टर चषक भावी पिढीला घडवायला. ग्रामस्थानी आज आयोजन केलं हो भारी. क्रिकेट वीरांची झाली या दाटी. जमली बघा या पब्लिक सारी. मारतील चौकार आणि षटकार रंग येईल सामन्याला. मारतील चौकार आणि षटकार रंग येईल सामन्याला. अरे ठेवलाय यंगस्टर चषक भावी पिढीला घडवायला. अरे ठेवलाय यंगस्टर चषक भावी पिढीला घडवायला.
माजी खेळाडू आल्यात एकत्र हातभार लागलाय सर्वांचा केली मेहनत साऱ्यांनी दिनरात आहे आमचा तो फॉर्म नाही साधा काम सारे गावकरी साथीला आहे आमचा तो फॉर्म नाही साधा काम सारे गावकरी साथीला अरे ठेवलाय यंगशार चषक भावी पिढीला घडवायला अरे ठेवलाय यंगशार चषक भावी पिढीला घडवायला थँक्यू व्हेरी मच कॅन्डी कुंदन गरत यांचा डीजे आपण पाहू शकतायत गेली 4 दिवस आणि आजचा 5वा दिवस अतिशय सुंदर रिझवताना कोणत्याही गाण्याने मात्र आपण पाहू शकतात या गाण्याने यंगस्टार जरूर प्रभावित असेल कारण नवीन पिढीला एक काहीतरी प्लॅटफॉर्म मिळावं यासाठी सुरू असलेला हा प्रयत्न अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत येऊन ठेपला गेलाय पहिला दिवस आपण पहिल्या दिवसात अमरदीप जलसार संघाने बाजी मारली अप्रतिम चांगला खेळ केला दुसऱ्या दिवसात एनसीसी सफाळे या संघाने बाजी मारली तिसरा दिवस आपण पाहू शकलात कनाथ फायटर्स बहाडोली या संघाने बाजी मारली आणि कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर खूप चांगला खेळ करत तो संघ आपल्याला पाहायला मिळाला अर्थातच 30-11 बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी वाडीवचे प्रकाश भुईर मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात त्यांचा सुद्धा करूया आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत आगतम स्वागतम सुस्वागतम ती बाबळीचं झाड आहे आणि त्या ठिकाणी मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात त्यांचं करूया वेलकम हेमंत आणि जयसील वसेकर दोन या ठिकाणी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात स्टार्ट ऑफ द मॅच जयप्रकाश गरज सर या ठिकाणी दर्शवत आहेत की सामन्याला सुरुवात होते स्टार्ट ऑफ द मॅच प्ले करत असताना सूर्यकांत एका साईडला आपण पाहू शकाल याच विभागातील विठ्ठलवाडीचे आपल्याला पाहायला मिळतात आणि पंचांच्या भूमिकेत साकारत असताना पहिलाच बॉल ऑन साईडला खेळला गेलाय खूप चांगला फटका हेमंतच्या बॅटमधून क्लास क्वालिटी दर्जाचा बॉर्डमॅनचा उपयोग केला चेंडूला पाठवला जमिनी लगत ग्राउंड स्ट्रोकचा एक अप्रतिम चौकार संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 वर जाऊन पोहोचली गेली 4 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत एक अतिशय दमदार फटका पाहायला मिळाला पायावरचा चेंडू होता अगदी मनगटामध्ये जान असलेला खेळाडू हेमंत गेली कित्येक वर्ष आपण पाहतायत दातिवरेचं सुंदर क्रिकेट ज्याने हाताळलं गेलंय आणि दातिवरे गाव हे म्हटलं की बेंडूबाबा चषक लगेच आपल्याला सर्वांना आठवेल एक चांगलं सिस्टमॅटिक मॅनेजमेंट स्क्युअर ऑफ द विकेट काय फटका खेळलाय नजाकत भरा शॉट ग्लोरियस मॅग्निफिसंट शॉट This is a tremendous, beautiful 4. हर्षाचा नाव गावाचा गाजवायला पुन्हा बोलायला हर्षाचा नाव गावाचा जबरदस्त स्क्युअर ऑफ द विकेट खेळला गेला वेट केलं ऑन दी टोस खेळला गेला आणि टप्पा पडल्यानंतर जसा बाउन्स मिळाला होता आणि सरळ चेंडूला फेस करत चेंडू निघून जाईल बॅकवर्ड पॉइंटला जिथे मनोजी पाटील आमचे जवळचे मित्र समालोचक जेवणाचा आस्वाद घेत आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी हा चेंडू निघून गेला होता 4 धावा संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 शेखर किनी यांनी खूप चांगल्या पद्धतीने कष्ट घेतले आपल्या या करिअर मध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीने अजून खूप काही करतील यात ती मात्र शंका नाही आहे दातिवरे मास्टर्स आणि केळवा मास्टर्स या दोन संघांमध्ये सामना पाहायला मिळतोय डिरेक्ट हिट करण्याचा इरादा जरूर होता चला दोन्ही संघाचे कॅप्टन या एका साईडला आपण पाहणार आहोत संघ पाहायला मिळेल दांडाखाडी आणि एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळेल टेंबीखोडावे मास्टर्स
ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, सलील त्या ठिकाणी पुढे येत आहेत. वॉट कॅच, एक्सलंट. सूर्याची प्रखर किरणे डोळ्यावर आली होती, परंतु मी जिद्दीने झेल टिपेन हा माझा आत्मविश्वास यावेळेला दर्शवला आणि जयसील वसईकर यांना पाठवलं पॅव्हिलियनच्या रस्त्याला. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. फर्स्ट विकेट डाऊन, गॉन. श्री गणेश संघाचा श्री वेंडू बाबाच्या संघात रे गावात आला. श्री गणेश संघाचा श्री वेंडू बाबाच्या गावात पुन्हा आला. श्री गणेश संघाचा श्री वेंडू बाबाच्या संघात रे गावात आला. श्री गणेश संघाचा श्री वेंडू बाबाच्या गावात पुन्हा आला. पॅडी पंढरी नवीन न्यू बॅटर मैदानाच्या आत येत असताना पाहायला मिळतोय. 9 धावा फलकावर. अप्रतिम 40+ क्रिकेट आज अफलातून खेळलं जातं. म्हणतात ना, दिवसभराचे प्रामाणिक कष्ट, मन मोकळेपणाने हसत हसत राहणे आणि रात्रीचे कुटुंबासोबतचे सुखाचे 2 घास ही संपत्ती ज्याच्याकडे आहे तो खरा आजचा श्रीमंत. आणि त्या अनुषंगाने हे 40+ क्रिकेट ज्यांनी खेळलंय हे त्यांनी अनुभवलंय. त्यांनी चढ उतार पाहिलेत, हार जीत पाहिलेत आणि खऱ्या अर्थानं संकटाच्या नद्या पार केलेत. हे 40+ खेळाडूंनी अनुभवलं आहे आणि आज या यंगस्टर चषक माकणीच्या माध्यमातून खेळत असताना आपण पाहू शकाल संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली गेली. 9 धावा फलकावर. टिंबी खोडावे मास्टर्स टीम आज खुश असेल आपल्या संघाच्या कामगिरीवर. इनफिल्डच्या वरून खेळला गेला पॅडीचा हा पॅटर्न शॉट. मॅग्निफिसंट टायमिंग, स्पेक्टॅक्युलर. आल्या आल्या ड्रेसिंग रूम मधून जणू काही सेट होऊन आलाय. चौकार 4. थँक्यू. शंकरजी तरे साहेब चौकार आणि स्वागत केलं जातं. जे अध्यक्ष आहेत या यंगस्टरचे आपण पाहू शकतात. आज संपूर्ण 41 जे मेंबर आहेत ते वेगवेगळ्या लुक मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण आज बक्षीस समारंभ वितरण सोहळा पार पाडणार आहोत. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा. पॅडी यावेळेला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पंच व्हाईट बॉलचा इशारा करत असताना थोडाफार डाऊन द लेग जरी असला तरी सुद्धा मात्र शंका उद्भवली जाते आणि अशा वेळेला पंच व्हाईट बॉलचा इशारा देत असताना लेग स्टंपच्या बाहेरून गेला होता. धावसंख्या जाऊन पोहोचते 14. 14 रन्स ऑन द बोर्ड. ऑन साइडला खेळला गेला फटका तर चांगला आहे. फ्लिकच्या फटक्यात कन्वर्ट केला गेला. 1 बाउन्सने चेंडूला रोखलं जाईल का? वॉर्ड ऑफ फिल्डिंग. मनोज त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. ग्रेट फिल्डिंग करत असताना पाहायला मिळतात. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. या आपण लगेच टॉस करणार आहोत. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. 16 धावा आणि इथे आपण यथोचित स्वागत सन्मान सुद्धा करणार आहोत. श्यामकांतजी तरे साहेब यांच्या शुभ हस्ते यथोचित स्वागत सन्मान करूया आपण. टिंबी खोडावे एक्सप्रेस अर्थातच नाशिक पाटील या आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करूया. मॅकरात या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाली. असलम शेख या ठिकाणी उपस्थित आहेत. मी असलम भाई यांना विनंती केली आपण व्यासपीठावर या. इथे आपण टॉस करणार आहोत व्यासपीठावरच. अविनाशजी गावड आजच्या दिवसात डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी त्यांचा संपूर्ण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित होताना दिलीपजी तरे, त्याचप्रमाणे मिलिंदजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा शब्द सन्मानी यथोचित स्वागत सन्मान आपण करूया त्यांचं मनपूर्वक. केळव्याची आपण पाहू शकता दांडाखाडी टीम या संघामध्ये याची वर्णी लागली जाते. तर एक चांगलं क्रिकेट आपण पाहू शकतायत. मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या 16. 53 धावांचा पाठलाग करताना 37 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 2 शेखर किणी आपल्या गोलंदाजी एकंदरीत आपण पाहतायत स्कोरिंगच्या भूमिकेत आणि गोलंदाजी मार्कवर मिस्टर मनोज ज्यांनी चौकार रोखला गेला होता. हलक्याच्या हाताने खूप सुंदर सेन्सिबल बॅटिंग. 2 धावा येतील का?
नवतरुण उभारते सितारे जे खेळाडू आहेत त्यांनी फक्त हे क्रिकेट पाहिलं नाही पाहिजे तर आत्मसात केलं पाहिजे. तुम्ही प्रॅक्टिकली अशा प्रकारच्या जेव्हा धावा घेतील ना त्यावेळेला तुमचा एक आत्मविश्वास द्विगुणित होताना पाहायला मिळेल. अलीकडच्या काळामध्ये पॅटर्न शॉट पाहायला मिळतात परंतु जास्तीत जास्त लेग स्टंप ऑफ स्टंप हे मात्र स्टंप जे आहेत ते सोडून खेळण्याचा प्रयत्न करतात आणि तिथे कधी कधी आपल्याला पाहायला मिळतं ते फसतात. आपल्या संघावर जेव्हा दबाव असतो अशा वेळेला ते सुद्धा स्ट्रोक खेळण्याचा मनसुबा बाळगतात. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा कोणताही कॉन्टॅक्ट होत नाहीये. संघाची धावसंख्या 18. या राजेजी गावड यांच्या शुभ हस्ते आपण केळवेचे मास्टर्स मिलिंदजी पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. आपलं सहर्ष स्वागत आहे. ऑफ साइडला चीफ शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल मेल सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न असेल का. खूप सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी ऋषीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19 वर जाऊन पोहोचली गेली. 3 बॉलचा खेळ झालाय. मनीष निजाई एक सुंदर ऑपरेटर, वन ऑफ द बेस्ट कॅमेरामॅन. शारजा कतारच्या दुबई मध्ये जाऊन त्या स्टेडियमला खूप चांगल्या प्रकारचं लाईव्ह त्यांनी खूप सुंदर पद्धतीने कॅमेरा वर्क केलं होतं. म्हणजे तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये जेव्हा रुजू होता त्यावेळेला तुम्ही मन लावून काम करता. अशा प्रकारचं जर आपण पाहिलं तर एक दातिवरेचं अनमोल रत्न म्हणतात ना, शून्यातून विश्व निर्माण करण्याची खरी मजा आहे ती आयत्या पिठावर रेषा ओढण्यात मजा नाहीये. आणि मनीष निजाईने जे कष्ट घेतलेत ना ते खऱ्या अर्थानं वाखाणीजोगे पाहायला मिळतात. ग्रामीण भागातील अनमोल रत्न आज मोठमोठ्या स्पर्धा करण्यामध्ये व्यस्त आहे कारण ती त्याची खरी कमाई आहे. ऑन साईटला जरूर खेळला गेला आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आलेत. यावेळेला अगोदरच चेतन थोडेसे स्लिप झाले होते. तिथे कोणतेही दुखापत होणार नाही याची काळजी घ्या. चेतन इट्स ओके. त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत व्यवस्थित आहेत आणि स्वतःला सिद्ध करतायत हो मी व्यवस्थित आहे. कारण आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो. दाग अच्छे होते हे परंतु या इंजुरीने खूप त्रस्त होत असताना खेळाडू कधी कधी पाहायला मिळतात. म्हणून हे 40+ जे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं की आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो हे अजूनपर्यंत दर्शवतायत. आम्ही 40+ खेळाडू नवतरुणांना मात्र त्याच पद्धतीने खेळण्याची आम्ही चालना देतो. संघाची धावसंख्या शेखर आम्हाला दर्शवतात की 21 म्हणजेच इथून 32 धावेची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत 13 बॉलमध्ये 32 धावा. खूप चांगला चेंडू होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. सरळ चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी सिंगल मिळेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न अचूक नेम नाहीये. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. पॅडी आणि हेमंत यांच्यामध्ये खूप चांगला तालमेल अंडरस्टँडिंग. 2 धावा या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जात आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते एकंदरीत 23 धावा. या आपण टॉस करूया. दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झाले. सुभाषजी आणि इस्माईल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोहनजी कुडू साहेब या ठिकाणी पुन्हा एकदा जॉईंट झालेत. तर या मोहनजी कुडू यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. या पण इथे बिपिन त्या ठिकाणी कॅमेऱ्यात बंदिस्त करत असताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेले आहेत. लक्षात असू द्या 23 धावा 12 बॉल 30 धावेची आवश्यकता आहे. 12-30. तर या आपण टॉस झालेला आहे आणि टिंबी खोडावे मास्टर्स टीमने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारले आणि इस्माईल अँड कंपनी अर्थातच दांडाखाडी संघाला या ठिकाणी आपण पाहू शकता बॅटिंगसाठी पाचारण केलंय. इन्फॅक्ट केलंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 23. 12 बॉल आणि 30 धावा हे सामन्याचं समीकरण. 41 जणांनी मात्र एक संकल्प हातामध्ये घेतला
हे धोरण हातामध्ये घेतलं की नवीन पिढीला आम्हाला काहीतरी यावेळेला पुढे आणण्याची चालना मिळाली पाहिजे. प्रत्येक स्पर्धेमध्ये ते झळाळले पाहिजे, चांगला खेळ केला पाहिजे. जसं आम्ही यंगस्टरने जे नाव कमावलं तेच मात्र आता नव तरुणांनी नाव कमावलं पाहिजे. याकरता चाललेली ही धडपड, ते प्रयत्न, ते संकल्प. ऑफ साईडला खूप सुंदर पद्धतीने ऑन द राईट्स खेळला गेला. मनोज पुढे सरसावतील, चेंडूची फेकी करतील, 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्याच्या चपळाईने या वेळेला धावत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही त्यांची खरी ओळख आहे दातिवरे संघाची. कारण दातिवरे संघ म्हटला तर दातिवरे गावामध्ये सुद्धा अनमोल रत्न आणि खऱ्या अर्थानं खेळाडूंची खान आपल्याला पाहायला मिळते या गावामध्ये आहे. नेहमीच मनीष निजाई, योगेश निजाई, सँडी निजाई हे समालोचनाची संधी आम्हाला प्राप्त करून देतात. त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. परंतु बिझी शेड्यूल असल्यामुळे मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. बेंडू बाबा चषकामध्ये आम्ही उपस्थित राहू शकलो नाहीत. संघाची धावसंख्या 25. ऑन साईडला शॉर्ट पूल केला जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळाली, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि हा ना करता करता यावेळेला 2 धावा हेमंत यांच्या बॅटमधून येत आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. दातिवरे मास्टर्स या संघाची 27 धावा, 27 ऑन द बोर्ड. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला. विजयासाठी 26 धावेची इथून अजून नितांत गरज आहे. ते येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 10 बॉलमध्ये 26 धावा होऊ शकतील. मी करीन. आत्मविश्वास, नेव्हर गिव्ह अप. ऑन साईडला नेव्हर गिव्ह अप. जसं म्हटलं मी हार मानणार नाहीये. हेमंत यावेळेला दर्शवत असताना रडायचं नाही तर लढायचंय. मोडेन पण वाकणार नाही. षटकार. वैतरणा खाडीच्या तीरावरती काय फटका खेळला होता. दातिवरेचं हे सुंदर गाणं पाहायला मिळतं दातिवरे गावातून आणि लिखित आहेत ते राजेश चौधरी, रोहिदास चौधरी. सरळ बॅटने खेळला गेला. सुंदर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आहे का? यस, डेफिनेटली. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. सरळ चेंडूला डिस्पॅच केलाय. 2 बॉलवर 2 कणखर षटकार. संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 39. विजयासाठी 14 धावेची आवश्यकता. हेमंत नावाचं वादळ घुंगावलंय मैदानाच्या आतमध्ये. क्लास, हाय क्वालिटी दर्जाची बॅटिंग. वैतरणा खाडीच्या तीरावरती पंधरते पाहूया, जोड्यांची जाऊया. चल गो फिरायला, चल गो फिरायला. चल जाऊ दातिवरे गावाला. माझ्या दातिवरे गावाला. वेलकम बॅक. रोहिदास चौधरी यांनी लिखित केलेलं हे गाणं आणि सुंदर गाणं आपण पाहू शकतायत. मनाला भावेल असं गाणं आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 39. ही टेक्निक आहे ती कॅन्डी यांची, ही ओळख आहे. या वेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला नाही. ऍक्शन सुद्धा केली नव्हती. जरी धाव घेण्याचा प्रयत्न केला असता, धाव कंप्लीट झाली असती तरी सुद्धा धाव ती मिळाली नसती. कारण डेलिब्रेट चेंडू म्हणून ओळखला जातो. डेलिब्रेट चेंडू आपण हा सातत्याने, काही काना नियम तो माहिती नसतो ग्रामीण भागामध्ये. जेव्हा तुम्ही ऍक्शन करत नाही, तुमच्या शरीराला जाऊन चेंडू आदळतो, तुम्ही कोणत्याही खेळण्याचा प्रयत्न करत नाही, त्यावेळेला तो चेंडू गृहीत धरला जातो. ती धाव काउंट केली जात नाही. हे सुद्धा आपण लक्षात ठेवणं फार गरजेची गोष्ट आहे. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतायत, परंतु त्या अगोदरच चेंडू आदळला जमिनीला. आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर हेमंतच्या बॅटमधून 2 धावा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 41 धावा. विजयासाठी आता इथून 12 धावेची आवश्यकता आहे. बॉल आहे 6 आणि 6 बॉलमध्ये 12 धावा. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. घेऊया एक छोटीशी विश्रांती. देऊया आपण सिद्धिविनायक म्युझिकल DJ कुंदन गरत कॅन्डीला
दोस्त भावेश पवार जय बजरंग गोरसई बीच संघाचा एक ऑलराऊंडर आणि बेस्ट ऑलराऊंडरचा नेहमीच मात्र बोलबाला राहिलाय असा लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर टायगर्स ऑफ कोलकाता या संघामध्ये आपण पाहू शकतात. ISPL इंडियन स्टेट प्रीमियर लीग या मात्र स्पर्धेमध्ये आपण पाहिलं 11.5 लाखाला ज्याचा करार झाला त्याचंच हे सुंदर गाणं आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे टेनिस बॉल क्रिकेट जर आपण पाहिलं तर कुठे जाऊन पोहोचलं. 100 रुपयापासून जी बक्षिसांची सुरुवात झाली ती करोडोच्या घरामध्ये जाऊन पोहोचली. म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस सुवर्ण काळ काळ बदलला वेळ बदलला. क्रिकेट इज माय पॅशन झालं आणि आज प्रत्येकाच्या रक्तामध्ये नसानसात फक्त क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. 6 बॉल 12 धावींची आवश्यकता असताना 2 धावा तर निश्चित स्वरूपात मिळतील. बॅकअप चांगला मिळतोय. 2 धावा येत असताना आता 5 बॉल आणि 10 धावेची आवश्यकता आहे. या आपण दिलीपजी आत्माराम तरे साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. अध्यक्ष श्यामकांतजी तरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी आपण करूया. दिलीपजी आत्माराम तर या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं करूया आपण वेलकम वेलकम वेलकम. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. इथून जर आपण पाहिलं तर पॅडी थोडासा संघर्ष करतो या चेंडूवर. आतापर्यंत हेमंत यांच्या बॅटमधून 31 धावा आलेल्या आहेत. कुठल्या गेलेत आता 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 10 धावेची आवश्यकता. दिलीपजी आत्माराम तरे यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करत आहोत. गुड डिलिव्हरी खूप चांगला चेंडू आणि सरळ चेंडू बॅटला स्पर्श करून जाणारा स्पोर्ट्समॅनशिप यावेळेला दाखवली जाते. फलंदाज बॅक टू द डगआउट मध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. 43 कपिल वसईकर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 3 बॉल आणि विजयासाठी 10 धावेची आवश्यकता. कुठेतरी पॅडी यांनी मात्र 2 बॉल स्ट्रगल केले. कदाचित तिथे 2 ते 3 धावा पहिल्याच बॉलवर घेतल्या असत्या तर डेफिनेटली धावांचा वेग वाढला असता. परंतु ॲडव्हान्टेज होता पॅडीला कारण हवेचा झोत आहे तो लेफ्ट हँड बॅटरला ॲडव्हान्टेज मिळत असताना आपण पाहू शकतात खूप मोठ्या प्रमाणात हवेचा झोत व्हायला गेला. त्यासाठी थोडंफार कुठेतरी रिस्क घेण्याचा प्रयत्न केला परंतु ते अंगलट येत असताना पाहायला मिळाला. आता 3 बॉल 10 धावा. चेसिंग कंपल्सरी असल्याकारणानं धावा तुम्हाला कराव्याच लागणार आहेत. गड्यात 2:30 वाजण्याच्या सुमारास मात्र आपण पाहत आहेत अजून जवळजवळ 2 सामने हे खेळवायचे आहेत. उलटॉस बॉल होता ऑन साईडला खेळला गेलाय. मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे कपिल वसईकरचं. एकदा वर्जित तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण स्वीकारत 1 धाव 2री धाव सुद्धा कंप्लीट. 3ऱ्या धावेसाठी सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलंय का तर नाही. 3 धावा या ठिकाणी येतील का. वॉटर रनिंग बिटवीन द विकेट स्वतःला झोकलं 100% देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय जबरदस्त क्लास. सुरेश रैना मोहम्मद कैफ यांची आठवण करून देणारा हा मात्र डाईव्हचा आपण पाहू शकतात. काय सुरुडी मारली होती आपली स्वतःची विकेट वाचवण्यासाठी. 1 धाव मात्र या ठिकाणी मिळवण्यासाठी जीवाचे प्रयत्न या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. वॉटर डाईव्ह जबरदस्त आपण पाहू शकाल. जसं गौतम गंभीरने 97 ची जेव्हा खेळी केली होती त्यावेळेला दाग अच्छे होते हे स्लोगन पाहायला मिळालं 2011 मध्ये वर्ल्ड कपच्या माध्यमातून. त्याच पद्धतीने डाईव्ह मारण्याचा प्रयत्न केला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 46. विजयासाठी 7 धावेची आवश्यकता. येणारे बॉल 2. 15 बॉलमध्ये 13 बॉलमध्ये आपण पाहिलं तर 31 धावा. व्हॉट अ इनिंग. ॲब्सोल्युटली फॅब्युलस इनिंग. प्रत्येक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बांधला गेलाय. मिस्टर हेमंत 2 षटकार 2 चौकार. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. तर इथून गोलंदाजाला मात्र फक्त आणि फक्त विकेट आणि डॉट फॅक्टर. उलटॉस बॉल होता. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत. व्हेरी नाईस फिल्डिंग. ग्रेट थ्रो. संघाची धावसंख्या मात्र 2 ने पुढे सरसावली. आता 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 5 धावेची आवश्यकता असेल. म्हणजे षटकार ठोठावावा लागेल. 1 बॉल 5 धावा. 1 चेंडू आणि 5 धावा. षटकारच ठोकावा लागेल. आणि खऱ्या अर्थानं हेमंत या स्पर्धेमध्ये जबरदस्त जान आणले. षटकार मारून मात्र
टायगर अभी जिंदा हे दर्शवतील का की नारायण आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उचलत आतापर्यंत मोठे फटके मारून दिलेले नाही आहेत. ते केळवा मास्टर्स या गोलंदाजांच्या माध्यमातून नारायण एक जुने जाणते खेळाडू ओल्ड इज गोल्ड कपिल आणि हेमंत चर्चा करत असताना पाहायला मिळत आहेत. कोणता संघ मात्र या स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल, कोणत्या संघाचा आव्हान या स्पर्धेमध्ये टिकून राहील याकडे लक्ष वेधित राहिलंय. गोलंदाज सज्ज होईल नारायण. हृदयाची स्पंदने वाढली जात आहेत, हृदयाचे काळजाची ठोके वाढलेत. पुन्हा एकदा बॉल तयार, निर्णायक चेंडू इथून ऑफ साईडला जरूर खेळला, गॅप शोधला, परंतु इथे एक धाव घेणे मागे राहिले आणि दातिवरे मास्टर्स टीम या स्पर्धेतून बाहेर फेकले गेले. अर्थातच चांगला खेळ करून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली, स्पेशली हेमंतने, आणि चांगला खेळ केला. तत्पूर्वी आपण करूया अभिनंदन केळवा मास्टर्स टीमचं आणि एका साईडला गोड कौतुक करूया ते दातिवरे मास्टर्स टीमचं. आदरणीय भावेजी माधव घरत माकणे 2